यानंतर बातमी आहे पुण्यामधून। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचे 6 रुग्ण आढळलेले आहेत। रुग्णांमध्ये 2 गरोदर महिलांचा देखील समावेश आहे। गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे गर्भात मायक्रोसेफली होऊ शकते अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण हे वाढतच चाललेले आहेत। आज पुन्हा एकदा 2 गरोदर महिला देखील झिका रुग्णवाहित आढळलेल्या आहेत। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे, झिका रुग्णांची एकूण संख्या 6 इतकी झालेली आहे। पुणे शहरामध्ये एरंडवणे परिसरात आणखी एक गर्भवती आहे जिला झिकाचा संसर्ग झालाय। शहरात एकूण एरंडवणे परिसरामध्ये 4 आणि मुंढव्यामध्ये कोदरे वस्तीत 2 असे एकूण शहरामध्ये 6 झिकाचे रुग्ण आहेत। सातत्यानं आरोग्य विभागाकडून महानगरपालिकेच्या आवाहन केलं जात आहे की जिथे कुठे असे रुग्ण आढळतील तिथल्या संपूर्ण परिसरामध्ये निर्जंतुकीकरण जे आहे ते महानगरपालिकेकडून केलं जाणार आहे। तशी माहिती महानगरपालिकेच्या जवळच्या रुग्णालयाला कळवायची आणि झिकाच्या संदर्भानं ज्या आरोग्याच्यासाठी म्हणून दिलेल्या सूचना आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे, तसं आवाहन महानगरपालिकेकडून केलं जात आहे। सुरुवातीला 2 रुग्ण आढळलेले होते झिका व्हायरसचे पुण्यामध्ये आणि आता 6 रुग्ण म्हणजे जे सतत रुग्णसंख्या वाढतानाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात। त्यांच्या रक्ताचे जे नमुने तपासले जात आहेत ते NIV मध्ये देखील पाठवण्यात आलेले आहेत। तिथे देखील या रक्तांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते आहे आणि झिकाचा संसर्ग होऊ नये, झिकाचा फैलाव होऊ नये याच्यासाठी म्हणून ज्या खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना आहेत त्या राबवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।